Welcome student. Today we are see the next topic from second semester and the chapter is lenses. Lenses. You already know that lenses used in the day to day life. It is very important for us. Some example are the lenses need or lenses used by the old person for the reading, lens embedded in the front of the door of the house, as well as the lens which the watchmaker attaches to his eye, etc. म्हणजे जर आपण बघितलं तर दैनंदिन जीवनामध्ये भिंगाचं खूप महत्त्व आहे. वृद्ध माणसे वाचनासाठी भिंगाचा उपयोग करतात. घराच्या प्रवेशद्वाराला जे नेत्रगोल लावलेलं असतं किंवा घड्याळाच्या दुरुस्तीसाठी कारागीर डोळ्याला जे उपकरण लावतात, या सर्व उपकरणामध्ये भिंगाचा वापर मोठ्या प्रमाणावर असतो. या व्यतिरिक्त लेन्सेस आर यूज इन द स्पेक्टॅकल्स आल्सो. दे आर ऑल्सो यूज इन द टेलिस्कोप ॲज यू लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. म्हणजे चष्म्यामध्ये सुद्धा भिंग असतात. शिवाय भिंगाचा वापर करून दुर्बिणी देखील मोठ्या प्रमाणावरती तयार केल्या जातात. तर अशा पद्धतीने आपण या चॅप्टरमध्ये या ज्या लेन्स आहेत त्या किती उपयुक्त आहेत आणि त्यांचे कसे प्रकार आहेत याविषयी सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आता इथे पहिला महत्त्वाचा भाग आपल्याला बघायचा आहे की मग ही लेन्स नेमकी कशी आहे किंवा लेन्स म्हणजे नेमकं काय. ए लेन्स इज ए ट्रान्सपरंट मीडियम बाउंड बाय टू सरफेसेस. बघा आता इथे काय म्हटलं आहे, ए लेन्स इज ए ट्रान्सपरंट मीडियम बाउंड बाय टू सरफेसेस. द लेन्स which has two spherical surfaces which are puffed up outward, it is a convex or double convex lens, and this lens is thicker near the center as compared to the edges. मग आता इथे बघा काय म्हटलं यांनी, a lens is a transparent medium bound by two surfaces. म्हणजे भिंग हे दोन पृष्ठभागांनी युक्त अशा प्रकारचं पारदर्शक माध्यम आहे. मग ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात. इथे म्हटलं आहे द लेन्स विच हॅज टू स्पेरिकल सरफेसेस विच आर पफ अप आउटवर्ड. म्हणजे काय तर त्यांचे दोन्ही भाग बाहेरच्या बाजूने फुगीर असतात. त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग असं म्हटलं जातं. आणि हे भिंग जे आहेत ते कडेपेक्षा मध्यभागी जाड असतात. आता या ठिकाणी बघा की द लेन्स विथ बोथ सरफेसेस स्पेरिकल ऑन इनसाइड इज कॉल्ड ॲज द कॉन्केव ऑर डबल कॉन्केव लेन्स. म्हणजे आता दुसरी जी लेन्स आहे द लेन्स विथ बोथ सरफेसेस स्पेरिकल ऑन द इनसाइड, इट इज अ कॉन्केव ऑर डबल कॉन्केव लेन्स. दिस लेन्स इज थिनर ॲट द सेंटर ॲज कम्पेअर टू इट्स एजेस. म्हणजे मग या ठिकाणी आता आपल्या असं लक्षात येईल की ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात त्यांना द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग असं म्हटलं जातं. आणि हे भिंग त्याच्या मध्यभागापेक्षा कडेला थोडंसं जाड असतं. मग आता भिंगाच्या बाबतीमध्ये तुम्ही इथे बघा की तुम्हाला या आकृतीमध्ये भिंगाचे बरेच प्रकार दाखवलेत. बाय कॉन्व्हेक्स, प्लॅनो कॉन्व्हेक्स, त्यानंतर पॉझिटिव्ह मेनिस्कस, बाय कॉन्केव, त्यानंतर प्लॅनो कॉन्केव, निगेटिव्ह मेनिस्कस, असे हे प्रकार आपल्याला समोर दिसत आहेत. या ठिकाणी बघा डिफरंट टाईप्स ऑफ द लेन्सेस आर शोन इन दिस फिगर. ए रे ऑफ लाईट गेट रिफ्रॅक्टेड ट्वाइस व्हाईल पासिंग थ्रू अ लेन्स. आता हे थोडंसं महत्त्वाचं आहे. ए रे ऑफ लाईट गेट रिफ्रॅक्टेड म्हणजे काय तर भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे दोनदा अपवर्तन होते. अ रे ऑफ लाईट गेट रिफ्रॅक्टेड ट्वाइस म्हणजे दोनदा. व्हाईल पासिंग थ्रू अ लेन्स, वन्स व्हाईल एंटरिंग द लेन्स अँड वन्स व्हाईल एमर्जिंग फ्रॉम द लेन्स. म्हणजे यामध्ये प्रथम आत जाताना व दुसऱ्यांदा भिंगातून बाहेर पडताना अशा प्रकारे
प्रकाश किरणाचे 2 वेळा या ठिकाणी अपवर्तन होते आणि त्यामुळे किरणाची दिशा जी आहे ती बदलते. बहुतेक भिंगांना 2 गोलीय पृष्ठभाग असतात, त्यापैकी एक पृष्ठभाग हा त्या संपूर्ण गोलाचा भाग असतो. म्हणून इथे म्हटलंय द डायरेक्शन ऑफ द रे चेंजेस बिकॉज ऑफ दोज रिफ्रॅक्शन अँड बोथ द सरफेसेस ऑफ मोस्ट लेन्सेस आर पार्ट ऑफ द स्पियर. सो here the cross section of convex and concave lenses are shown in parts of the A and B in the figure 7.3 and the surface marked as a 1 as a part of sphere S1 while surface 2 is the part of sphere S2. आता इथे व्यवस्थितपणे ही फिगर तुमच्या पुढे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला इथे दिसतंय की ए आणि बी अशा 2 फिगर या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. तर ए आणि बी ह्या ज्या 2 फिगर आहेत ते बहिर्गोल व आंतरगोल भिंगाचे या ठिकाणी काय केले, त्यांनी काटछेद दाखवलेले आहेत. हा जो पहिला आहे तो बहिर्गोल भिंगाचा काटछेद आणि आंतरगोल भिंगाचा काटछेद. आणि यामध्ये पृष्ठभाग 1 हा S1 या गोलाचा भाग आहे, तर दुसरा जो पृष्ठभाग आहे तो S2 या गोलाचा भाग आहे. आणि मग आपल्याला आता इथे काय करायचं आहे, तर या ठिकाणी या आकृतीच्या मदतीने आपल्याला काही कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. आता त्या कन्सेप्ट कोणत्या आहेत बघा, त्या अत्यंत महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. त्यातली पहिली कन्सेप्ट आपल्याला इथे बघायची आहे ती आहे सेंटर ऑफ कर्व्हेचर. आता इथे काय म्हटलं आहे, द सेंटर ऑफ द स्पियर हुज पार्ट फॉर्म सरफेसेस ऑफ द लेन्सेस are called the center of curvature of the lens. A lens with both surfaces spherical has two center of curvature C1 and C2. आता इथे तुम्हाला लक्षात येईल बघा, इथे C1 आणि C2 असे 2 सेंटर ऑफ कर्व्हेचर इथे दाखवलेत. हा आहे C1 आणि C2. आता इथे काय म्हटलंय त्यांनी की द सेंटर ऑफ स्पियर हुज पार्ट from surfaces of the lenses are called center of curvature. म्हणजे काय, सेंटर ऑफ स्पियर हुज पार्ट फॉर्म सरफेसेस म्हणजे भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्राला वक्रता केंद्र म्हणतात. द सेंटर ऑफ द स्पियर हुज पार्ट फ्रॉम द सरफेस ऑफ द लेन्स आर कॉल्ड सेंटर ऑफ कर्व्हेचर. आणि मग इथे पुढे असं म्हटलं आहे, प्रत्येक भिंगाला 2 सेंटर ऑफ कर्व्हेचर असतात, C1 आणि C2. म्हणजे भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाचं जे केंद्र आहे त्याला वक्रता केंद्र असे म्हणतात. ही झाली कन्सेप्ट सेंटर ऑफ कर्व्हेचर. आता दुसरी आहे रेडियस ऑफ कर्व्हेचर. आता सेंटर ऑफ कर्व्हेचर कळालं आपल्याला, मग रेडियस ऑफ कर्व्हेचर काय, the radii R1 and R2 of the sphere whose part from surfaces of the lenses are called the radii of the curvature of the lens. आता याचा अर्थ काय होतो बघा, आपण व्यवस्थित समजून घेऊ. द रॅडी ऑफ द स्पियर, द रॅडी ऑफ द स्पियर म्हणजे काय, तर भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्या. द रॅडी ऑफ द स्पियर हुज पार्ट फ्रॉम सरफेसेस ऑफ द लेन्स म्हणजे भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या त्रिज्यांना भिंगाची वक्रता त्रिज्या म्हणतात. मग या ठिकाणी बघा R1 आणि R2 इथे तुम्ही व्यवस्थित बघू शकता की इथे R1 आणि या ठिकाणी R2 अशा प्रकारे तुम्हाला काय दाखवलेली आहे, वक्रता त्रिज्या या आकृतीमध्ये दाखवलेली आहे. 7.3 नंबरची आकृती बघा, भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाची त्रिज्या, इथे R1 आणि R2 अशा पद्धतीने ही कन्सेप्ट आपल्या लक्षात येते. आता तिसरी कन्सेप्ट या ठिकाणी आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. आता प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे त्याला आपण मुख्य अक्ष म्हणतो. द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ सेंटर ऑफ कर्व्हेचर. खूप सोपी व्याख्या बघा, भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा.
आता इथे तुम्हाला आकृतीमध्ये येईल, परत बघा. इथे C1 आणि C2 या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत आणि त्याच्यामधून सरळ रेषा गेली आहे, ती आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे आपण इथे काय म्हणू शकू की द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ सेंटर ऑफ कर्व्हेचर इज कॉल्ड प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द लेन्स. म्हणजे भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष होय. बघा, आता आपण या ठिकाणी 3 कन्सेप्ट बघितल्या. पहिली कन्सेप्ट बघितली सेंटर ऑफ कर्व्हेचर, नंतर आपण बघितली रेडियस ऑफ कर्व्हेचर, त्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिस, चौथी कन्सेप्ट आहे ऑप्टिकल सेंटर. आता ऑप्टिकल सेंटरमध्ये काय म्हटलं बघा, द पॉईंट इनसाइड ए लेन्स, व्यवस्थित बघा, द पॉईंट इनसाइड ए लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस, the point inside a lens on the principal axis through which light rays pass without changing their path is called optical center of a lens. आता या शब्दाचा थोडा अर्थ लक्षात घ्या. the point inside a lens on the principal axis म्हणजे काय की प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. द पॉईंट इनसाइड ए लेन्स ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे मुख्य अक्षावरचा बिंदू, प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. मग आता इथे आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं की